शब्द होता माहीत नाही, मम्मी जी होता काय म्हणत होते मला माहिती नाही, सासूला का मामजी म्हणत काय मला काहीच माहिती नाही. तुम्ही म्हणता काय म्हणल्या माहीत नाही. द्वारकाधीश काय म्हणत होते ते असेल, बहुतेक मैया शब्द असावा. त्यावेळेसचा मैया शब्द रूढ होता. मैया आम्हाला सांगा ना गोकुळातल्या कथा, भगवंतानी काय केल्या, आमच्या पतिराजांनी काय काय केलं सांगा ना. ती म्हणाली, हे पास सगळ्या कथा तर मी काही प्रत्यक्ष जाऊन पाहिलं नाही, त्याने डेरे कसे फोडले मी देखील ऐकलंय. बरं जे ऐकलं ते सांगा. पण 2 गोष्टी आहेत म्हणले बरं का. म्हणे काय, एक तर मी माता आहे, काही कथाभाग मी सांगू शकणार नाही कारण मी माता आहे. पोरांनी काही ज्या अवखळ लीला केल्या काही सांगता येत नसतं. एखाद्याचं चुंबनच घेतलं कसं सांगावं मातेनी, रास क्रीडेमध्ये काय काय केलं कसं सांगावं, काही भाग असा आहे मी माता म्हणून सांगू शकणार नाही. बरं ॲक्सेप्टेड म्हणले, ॲक्सेप्टेड, काही तर सांगा. ठीक आहे म्हणले. आणि काही मला माहीतच नाही, आणि जे माहीत आहे ते काही सांगू शकणार नाही, तरी पण मी बऱ्याचशा गोष्टी सांगू शकते, सांगा म्हणले. स्टार्ट. टाईम ठरला. आता प्रश्न असा आहे, माता आता देवकीला तर काहीच माहीत नव्हतं, देवकीला विचारून फायदा नव्हता, यशोदा तर नव्हतीच. आता राहिली रोहिणी जी गोकुळात होती, बलरामांची माता. तिनं सांगितलं मी स्टार्ट करते, पण एक नियम आहे तुम्हाला माहिती आहे का. नाही, मी सांगायला लागले की हा कृष्ण आल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस गोकुळातल्या कथा सुरू होतात त्यावेळेस हा राहणार नाही, थांबणार नाही, येईल, आणि तो आला की मला बंद करावा लागेल. आता शॉर्ट फारच कठीण झालंय. म्हणजे काय करावं याच्यासाठी युक्ती, तो येणार नाही. म्हणजे असा माणूस बसवा दरवाजावर की त्यांनी हुकूम दिला पाहिजे तू यायचं नाही म्हणजे यायचं नाही. ऑल राईट म्हणले. कोण शोधायला लागल्या. आता बायकोला तर फटकन हिडीस करील ना, चल गेट अप, जायचं म्हणेल. बायकोचं ऐकत नाही नवरा. अशा वेळी कोणाला बसवा म्हणले, सुभद्रेला बसवा. सुभद्रा म्हणले मी कशी ऐकू, नाही पाहू आम्ही सांगू तुम्हाला. ठीक आहे म्हणले, मी दरवाजावर बसते प्रहरी म्हणून, कारण बहीण ही जरा हट्टही करू शकते, भांडूही शकते, कारण भांडणार पाहिजे ना समोर, नाही जाऊ द्यायचं म्हणलं तरी. आता ही बसली दरवाजात. काय घेऊन बसली मला माहीत नाही, काठी गिठी माहीत नाही. दरवाजात बसली आणि स्टार्ट झाली गोष्ट, गोकुळीतल्या कथा. सुरुवात केली माता रोहिणीने की द्वारकाधीश हे याच्यावर होते, सिंहासनावर बसलेले, दरबारामध्ये दरबार चाललेला होता. आणि कथा सुरू झाली की भगवंताला डोळे झाकावे लागले. ध्यान करून पाहिलं, आपल्या लीला कथा सुरू झाल्या. उठले द्वारकाधीश. बलरामाने देखील अंतर्ज्ञानाने पाहिलं, स्वतः द्वारकाधीशांनी डोळे लावलेत, आपणही लावू. त्यांनी डोळे लावून पाहिलं, कथा सुरू झाल्यात. दोघंही सिंहासनावर बसले की स्टार्ट झाले. म्हणजे नेमकी कथा सुरुवात झाली नाही की 5 मिनिटात हा प्रकार घडला. आता कसं ऐकावं ते सांगा. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस बलराम आले आणि भगवान गोपालकृष्ण आले, बहिणीनं अडवलं, नो एंट्री. म्हणजे तू कोण रोखणारी आम्हाला. म्हणे मी सांगते माता रोहिणींची आज्ञा आहे. आता माता रोहिणीची आज्ञा, त्या काळात असं नव्हतं बरं, कोण माता आणि कोण किसका पिता, कोण किसका बाप, असं नव्हतं. माता रोहिणीची आज्ञा आहे आणि मला बसवलेलं आहे, नो एंट्री. आता माता रोहिणी म्हणल्यानंतर दोघांचंही चाललं ना काही. पण कथा जसजशी सुरू झाली इकडे पिघळत गेले. द्वारकाधीश रडायला लागला. बलराम दादांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहिल्या आणि आक्षेप पिघळले की त्यांचा जो देह बनला ते म्हणजे जगदीश. अनेक इंद्रियच गेली, पिघळली. भगवान इतके द्रवित झाले. जगदीश जे आहे ना, जगन्नाथपुरी, आणि म्हणून मध्ये सुभद्रा दाखवलेली आहे आणि आजूबाजूला
भगवान आणि बळराम असे दोन्ही आहेत. कारण तिथे ते पिघळले ते म्हणजे जगन्नाथपुरी. आणि हे पिघळले म्हणलं की कथा बंद झाला रे. सुभद्रा आली ना पळत, पिघळले आता हे संपून जाणार की कथा बंद करावी लागली. कशी ऐकावी सांगा. असं म्हणतात भगवान शुकाचार्यांनी कथा ज्यावेळेस परीक्षिताला सांगितली 7 दिवसात समाप्त करायचंय म्हणून अनेक शब्द पाहिले, परंतु शब्दांकित करता आले नाही 2 गोष्टींनी. एक तर भाव शब्दात कसे व्यक्त करावे हेही जुळलं नाही भगवान शुकाचार्यांना. आणि दुसरा भाग असा झाला की भगवान शुकाचार्यांकडनं की 7 दिवसाचे लिमिटेशन्स होतं, त्याच्यामुळे देखील काही कथा भाग तसाच ठेवावा लागला. जो समोर आलाय तोच प्रचंड आहे, जो नाही येऊ शकला तो अतिप्रचंड असेल. तर शुकाचार्यांच्या शब्दात नाही उतरला नाही आणि भगवान व्यासांच्या लेखणीतूनही उतरू शकला नाही काही दिव्य भाग. किती प्रचंड असेल. भगवंत स्वतःच्या भक्तांच्या कथा ऐकत असताना द्रवित होतात आणि जगन्नाथपुरी सारखी निर्मिती होते. एवढी परस्पर प्रीती होते. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. इतकी प्रीती जडेल. भगवंताला प्रेम निर्माण झालं पाहिजे हा भक्ती योग आहे. तुम्हाला प्रेम निर्माण झालं पाहिजे हा भक्ती मार्ग आहे. आणि भगवंतानी प्रीती तुमच्यावर ते केली पाहिजे हा भक्ती योग आहे. नाही आम्हाला प्रेम निर्माण झालं भक्ती मार्ग, भगवंताला निर्माण झालं भक्ती योग. भगवंत पळाला पाहिजे. जणी संगे दळू लागे, चोख्या संगे ढोरे ओढी. प्रॅक्टिस केली होती का ढोर ओढण्याची? झाड लोट करी जणी, केर काढी चक्र पाणी. काय जनाबाईंचं सामर्थ्य आहे, काय परस्पर प्रीती आहे. झाड लोट करी जणी, केर काढी चक्रपाणी. हा चक्रपाणी ती झाडू करून कचरा गोळा करायची ना, गोळा केलेला कचरा डोक्यावर घेऊन जाऊन फेकायचा. हा चक्रपाणी. याला म्हणतात परस्पर प्रीती जडेल तिथे. एवढं ज्ञानेश्वरी पहा आणि एवढी साधना झाली पाहिजे. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. अशा या देवतांना आपापल्या शरीर मंदिरात तुम्ही जर भजाल तर त्या देवताही तुम्हाला संतुष्ट होतील. अशी जेव्हा परस्परावर प्रीती जडेल हा भक्ती योग. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते अपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. असं तुम्हाला वाटेल आपलं योगदान कसं वाढेल, तुम्ही चिंता करू नका. कसं होईल चिंता नाही करायची. भगवंताने आपल्या साधनेवर ते प्रीती करावी, भगवंताने आपल्या कार्यावर ते प्रीती करावी, त्यावेळेस आपोआप घडेल ही ती ओवी. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते अपैसे सिद्धी जाईल. आपोआप सिद्ध होईल. तुम्हाला वाटलं असं व्हावं, आपोआप तशा घटना घडतील, आपोआप निर्मिती होईल. कारण भगवान तुमच्यावर आता प्रेम करतोय, तुमच्या कार्यावर ते प्रेम. म्हणून मी तिरुपती बालाजीला एवढीच प्रार्थना केली, भगवंता तू जर प्रसन्न असशील तू तर ती प्रसन्नता तो आनंद आम्हाला दाखव. आणि किरणांचा वर्षाव 2 दिवस सुरू झाला. ही प्रीती तू प्रसन्न असशील
तुला प्रेम उत्पन्न झाला असेल आमच्याविषयी तर दे, नाही तर देऊ नको. लक्षात घ्या, ही प्रसन्नता पाहिजे. ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. अरे तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते आपोआप सिद्धीला जाईल आणि मनात जे जे इच्छाल ते सर्व पूर्ण होईल. त्या रोहिणीला, पुण्याच्या रोहिणी कटारियाला कोणी सांगितलं पैसे आण? ती शक्ती तिला उठवते 5 वाजता, पुण्याला नेते. मी उधार मागितलं, ते इंडिव्हिज्युअली नाही मागितलं. ती गेली, नवऱ्याला सांगते. कोणी दिली नवऱ्याला बुद्धी? 50,000चं बंडल काढलं, त्याने दिलं आत्ताच घेऊन जा. ती म्हणे नाही 6 महिन्यांनी सांगितलं. नाही म्हणजे आत्ता घेऊन जा, उद्याचा भरोसा नाही. ती आणून देते. कोणी केलं? तो पवार, श्याम पवार. त्याला कोणी दिली बुद्धी? 4 एकर जमीन आहे, 6 एकर कोरडवाहू आणि 5-6 एकर बागायती. ती लिटिगेशन चालू आहे. 1 लाख रुपये देतो. कोणी दिली बुद्धी? कोण देतो हे सगळं? भगवंत कृपा असते ना, ज्याच्यावर होते त्याला बुद्धी सुचते देण्याची. हा भगवंत करून घेतो. कृपा नसेल त्याचं डोकं बिघडतं, तो साधनेत नाही आऊट होतो. बिलकुल होणार नाही, येऊ शकणार आपल्यामध्ये. भगवंत कृपा नाही आहे, बुद्धी व्हावी लागते. वांछितही पुरेल मानसीचे. अरे तुमच्या अंतर्मनात नेणिवेत हजारो जन्मांच्या इच्छा ज्या दबलेल्या असतील त्या देखील कामधेनू पूर्ण करेल. ती देवता प्रसन्न होऊन पूर्ण करेल. ललिता ही गोपिका होती. श्रीकृष्णाच्या खास काही पेट गोपिका. प्रमुख तर राधा, राधेश्वरी, ती तर जगदंबा मायाच. गोलोकातली ती संगिनी आहे. पण पृथ्वी तलावर ते आल्यानंतर ललिता काही गोपिकांना असूया झाली. आणि गोपिकाला सारखं वाटत होतं, ललिता नावाच्या गोपिकांना, की मला राधेचं प्रेम भेटलं पाहिजे आणि डायरेक्ट दुसरं कोणी असू नये मध्ये. एक इच्छा तिच्या मनात दबलेली होती ललिता गोपिकाच्या. नाही, मला राधेसारखं पाहिजे. आणि त्यावेळेस दुसरं कोणी असता कामा नये. मीरा म्हणून जन्म झाला राजस्थानमध्ये आणि ती ललिता मीरा म्हणून समोर आली. ललितेचा अवतार भगवती मीरा आहे. आणि म्हणजे लक्षात घ्या, आणि भगवान तिच्याशीच सारखा. राधा नव्हतीच त्यावेळेस. इच्छा पूर्ण झाली. कारण अफाट प्रेम भगवंताचं जर असेल, पण आपली ताकद पाहिजे भगवंताचं प्रेम निर्माण करण्याची. भगवंता दे, भगवंता दे, भिक्कार चोटाला देत नाही. ते म्हणल्याने देतो का? त्याला तेवढं सामर्थ्य लागत असतं, तेवढी तपश्चर्या लागत असते, तेवढा भाव निर्मिती लागत असते. तुम्ही ते तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. भगवान वामनांच्या काळामध्ये राजकन्या होती बळीराजाची. त्या राजकन्येने ह्या वामनांना पाहिलं. अतिशय अप्रतिम सुंदर रूप. पुत्र व्हावे ती इच्छा केली. पण जरा आसुरी मायावी होती. तिची इच्छा जरा दैवी नव्हती, मायावी इच्छा होती. ठीक आहे म्हणले, मी तुझं पुत्र म्हणून बिलकुल दुग्धपान निश्चित करेल तुझं, पण पुढच्या जन्मात. आणि भगवान कृष्णाच्या काळात ती पुतना झाली आणि स्तनपान करीत असताना तिला मुक्ती दिली. म्हणून स्तनपान करावं लागलं. काय कथा आहेत एक एक. तिनं विष घातलं
पण ते अमृत यांनी करून घेतलं आणि तिला मुक्त केलं, कारण राहिलेली इच्छा पूर्ण केली. भगवान कुठल्याही जन्मीच्या इच्छा, प्रेम जर निर्माण झालं, निश्चित माहीत नाही आपल्याला कशा होती, आपल्याला वाटतं कसं झालं, भगवंत इच्छा तो पूर्ण करतो. फक्त मागायचं नाही, ही कंडिशन आहे, पाहायचं आहे. वाचा सिद्धी पावाल, काय गोड ओवी आहे ही, मात्र सगळेजण टवकारून पाहिलेत. आज्ञा पाक होवाल म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. वाचा सिद्धी पावाल आज्ञा पाक होवाल. पंतप्रधान नांदेडला येणार असतील तर बजेट सँक्शन अर्थमंत्री करतो, होम मिनिस्टर आपापले खाते सगळं बेछूट अनुदान देतात. त्याला सांगावं लागत नाही का पंतप्रधान सांगावं लागतं, हो होम मिनिस्टर मी चाललोय, काय करायला तुम्ही, किती पोलीस आहेत, नो. तसं यांचं प्रभू प्रेम करतोय म्हणल्यानंतर त्याची समर्थाशक्ती भगवंताची, त्याच्या रुद्धिसिद्धी समर्थाशक्ती, माया नाही समर्थाशक्ती, ह्या शक्ती आधीच येऊन उभ्या राहतात, याच्या सेवेकरता. कलेक्टर प्रसन्न असतील तर कलेक्टर ऑफिसमध्ये तुमचे मित्र असतील तर काम रुकतं का हो? तुम्ही गेले की आधी म्हणतात, नो 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 कमॉन कमॉन, आम्ही काम करतो. वाचा सिद्धी पावाल, भगवंत ज्यावेळेस तुमच्यावर ते प्रेम करू लागेल, अरे तोंडातून तुम्ही कुठल्याही शब्दाचा उच्चार करा, ती वाचा पूर्ण होईल. म्हणून करू नका सारखं, कारण 1.5 बुटलीच्या साधनेमध्ये वाचा सिद्धी करू लागली